नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहता रिपब्लिकन वाईज 24 न्यूज. आवाज तुमचा, बातमी आमच्या. तर मी विशेष मुलाखत आहे आज. मी या विशेष मुलाखतीमध्ये आज आहेत आपले उत्तम भांजे सर आहेत आणि ती जनता मराठवाडा विकास परिषदेचे ते उपाध्यक्ष आहेत देगलूरचे. आणि त्यांनी आतापर्यंत जे काही महत्वाचे मुद्दे आहेत देगलूरमध्ये अनेक त्यांनी त्या मुद्द्यावरती त्यांनी चांगला अभ्यास करून सखोल अशी माहिती मिळवलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे देगलूरला कधी रेल्वे येणार हा या विशेष मुलाखतीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आतापर्यंत जे काही नेते होते, जे आमदार खासदार होते, त्यांनी देगलूरला एक गाजर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेकदा येऊन त्यांनी भाषणं केलेली आहेत की आतापर्यंत जेवढ्या काही निवडणुका झाल्यात याच मुद्द्यावरती या देगलूरचा लेंडी प्रकल्प असेल किंवा महत्वाचा मुद्दा हा रेल्वे असेल. तर या रेल्वे संदर्भामध्ये सर काय सांगाल? नांदेड बिदर रेल्वेचा काय प्रश्न आहे, काय सांगाल? नांदेड बिदर रेल्वे लाईन आज रोजी कनेक्टिव्हिटी आहे. भालकी, उदगीर, लातूर रोड, परळी मार्गे आहे आणि ते असल्यामुळं आणि ते नांदेड ते लातूर रोड नवीन मार्ग होणार आहे. त्यामुळे हे दुसरा मार्ग करणं हे रेल्वे खात्याला परवडणार नसल्यामुळं आजचे जे खासदार आहेत चिखलीकर यांना भर संसदेमध्ये आजचे रेल्वे मंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं नांदेड बिदर हे फायनान्शियली नॉट फिजिबल असल्यामुळं आणि त्याला गुंडाळून बाजूला ठेवलो. तरी देखील हे नेते खोटं बोलून आपल्या लोकांची दिशाभूल करतात. आणि त्यापेक्षा यापूर्वी स्वातंत्र्यापूर्वी निजाम स्टेट रेल्वे व ब्रिटिशांच्या संयुक्त विद्यमाने रामगुंडम कुंडवाडी मार्गावरील जे बोधन, देगलूर, मुक्रामाद, उदगीर हे 90 किलोमीटरची मिसिंग लिंक आहे ती होण्यासारखी आहे. कारण ती दोन समुद्रांना जोडते, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर. विशाखापट्टणम ते मुंबई, विशाखापट्टणम ते रत्नागिरी, विशाखापट्टणम ते कल्याण जोडणारी आहे. आणि त्याच्यावर फक्त आता दोनच मिसिंग लिंक राहिलेले आहेत. उदगीर, मुक्रामाबाद, देगलूर, बोधन एक 90 किलोमीटरची आणि जगत्याल, रामगुंडम, किरणडून असे 100 ते 150 किलोमीटरचे हे दोन जर मिसिंग लिंक जोडले तर आज रत्नागिरी ते विशाखापट्टणम, मुंबई ते विशाखापट्टणम कनेक्टिव्हिटी करणारा राज्यात देशाचा फार मोठा रेल्वे कॉरिडॉर आपल्या देगलूरून जातो याची जाणीवच देगलूरकरांना नाही. कारण पुढाऱ्यांनी फक्त स्वार्थापोटी खोटं बोलायचं आणि प्रत्येक निवडणूक आली की बॅनर लावायचे, हा मार्ग मंजूर, तो मार्ग मंजूर, आणि नंतर ते बजेट कुणीकडे गायब व्हायचं याचा पताच नाही. 2019च्या बजेटमध्ये नांदेड बिदरसाठी यांनी 2152 कोटीची घोषणा केली. मग जर त्यावेळेस जर ते बजेट दिलेलं असेल तर मग आताच्या बजेटमध्ये 750 कोटी द्यायचं काय कारण आहे? ते बजेट नेलं कुठं? 2152 कोटी. निव्वळ खोटं बोलून वेळ काढूपणा करून निवडणुका जिंकायच्या एवढ्याच उद्देशासाठी राजकीय पुढारी दिशाभूल करत आहेत. होण्यासारखा एकच मार्ग आहे बोधन, देगलूर, मुक्रामाबाद, उदगीर. कारण याचं अंतर 90 किलोमीटर आहे. या 90 किलोमीटरमध्ये बोधन ते बिदरचं 150 किलोमीटरची मार्ग फुकटात जोडली जाणार आहे. आणि या 90 किलोमीटरच्या मिसिंग लिंकमुळे बोधन ते लातूर रोड हे 135 किलोमीटरची मागणी देखील पूर्ण होणार आहे. आर्थिक दृष्ट्या पाहिलं तर उदगीर, देगलूर, मुक्रामाबाद, बोधन हे असं जोडणारा मार्गच हा होणे योग्य आहे. आणि हे काल त्रिकालाबाधित सत्य देखील आहे. सर, एकूण तुम्ही असं सांगताय की निवडणुका येतात, निवडणुकाच्या तोंडावर त्यांनी आल्याच्या आश्वासन दिली जातात. तुम्ही जसं म्हणतात, मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला नांदेड बिदर हा जे रेल्वे मार्ग आहे, पण तुम्ही म्हणताय की बोधन, देगलूर, उदगीर हा जो रेल्वे मार्ग आहे म्हणजे याचे इकडे जाण्यामागचं कारण काय? एकीकडे सांगण्यात जाते की नांदेड बिदर हा रेल्वे होणार आहे आणि तुम्ही जसं सांगताय की नांदेड बिदर बोधन संदर्भात काय? तर हे जे होण्यासारखं मार्ग आहे बोधन, देगलूर, मुक्रामाबाद, उदगीर ते इकडून या मार्गे न होता त्यांना यापूर्वी जे इथले आमदार राहिलेले आहेत, जे लोक खासदार राहिलेले आहेत, त्यांना देगलूरून रेल्वे नको आहे. त्यांना नरसी, मुखेड, बिलोली हे असं लातूर रोड अशी पाहिजे. आणि त्यांच्या स्वार्थाचं काहीतरी जसं वादीसाठी हल्ल्या कापणं म्हणतात तसं हे माझे आमदार, माझे खासदार हे करू लागले. त्यांना देगलूरचा विकास त्यांना खटकतो. मग देगलूरची कोणती योजना असेल त्याला कसं पळवायचं? उदाहरण सांगायचं असलं सेशन कोर्ट यापूर्वीच्या जे आमदार खासदारांनी पळवलं आणि आता नवीन जे स्वतः आमदार होऊ शकतात ते देखील देगलूरला काही विकास प्रकल्प आला ते पळवायचं काम करतात. जसं की शासकीय दवाखान्याचं एक्सरे सेंटर देखील पळवण्याचा प्रयत्न झाला, पण देगलूरच्या नागरिकांनी त्याला जोरदार प्रतिकार करून रोखलं. आणि रेल्वेचं देखील तेच आहे. आणि मग काय केलं? मग लोक असं बोलत नाहीत आणि नांदेड बिदरचा खुळखुळा सुरू केला. तो खुळखुळाच आहे, कारण लहान मुलालाच रडताना समजवत तसला भाग आहे. कारण नांदेड बिदर हे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसल्यामुळं त्याला गुंडाळून ठेवल्याचं भर संसदेमध्ये आजचे रेल्वे मंत्री सांगलेलं असतानाही पुन्हा पुढारी बॅनर लावणं, एवढे कोटी दिले, तेवढे कोटी दिले, खोटे आकडेवारी सांगणं हे आज रोजी देखील चालू आहे. सर, तुम्ही आता हे तुमचा मराठवाडा जनता विकास परिषद आहे, या मराठवाडा जनता विकास परिषदेच्या आतापर्यंत तुमचा संघर्ष किती वर्षापासून आहे आणि काय सांगाल? तर हे संघर्ष आमच्या जन्मापूर्वी
1948ला आपण 17 सप्टेंबर 1948ला भारतात विलीन झालो. त्यानंतर देगलूरला बालाप्रसाद धूत आणि गोविंद सायना अमृतवार या 2 स्वातंत्र्य सैनिकांनी हा रेल्वे प्रश्न जिवंत ठेवलेला आहे. आणि प्रत्येक आजवर झालेल्या रेल्वे मंत्र्याला त्यांनी पत्रव्यवहार करून त्यांना वेळोवेळी आठवण करून दिलेली आहे की 1956 पासून बालाप्रसाद धूत, लालबहादूर शास्त्री पासून ते 1980-85 पर्यंत त्यांनी त्या काळातल्या रेल्वे मंत्र्याशी पत्रव्यवहार केला. त्यावेळेस रेल्वे मंत्रालयाकडून उत्तर मिळायचं आमची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही, जेव्हा आमच्याकडे आर्थिक साधन उपलब्धता होईल तेव्हा आम्ही हा मार्ग हाती घेऊ. मग त्यानंतर काय झालं, 1989 साली आमचे काब्दे साहेब देगलूरचे सुपुत्र खासदार झाले. त्यांनी हा रेल्वे मार्ग तेव्हाचे रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या कानी टाकला. फर्नांडिस साहेबांनी मान्य केलं की मी देगलूरला येऊन SM जोशी सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये मंजूर म्हणून घोषित करतो. म्हणून डेट ठरलं, ठिकाण ठरलं, देगलूरच्या SM जोशी सभागृह उद्घाटनाचं स्थळ देखील ठरलं. पण आमच्या देगलूरकरांचं दुर्दैव, पहिल्यांदा जवळ आलेली संधी 15 दिवस अगोदर ज्या SM जोशी सभागृहाचं उद्घाटन होतं त्यापूर्वी VP सिंग सरकार कोसळल्यामुळं आमचा रेल्वे मार्ग अधुरा राहिला. त्या दिवशी फर्नांडिस साहेब देगलूरला आले, पण त्या दिवशी ते रेल्वे मंत्री नव्हते, नुसते खासदार होते, त्यामुळे ते घोषणा होऊ शकली नाही. त्यानंतर 2000 साली भाजपचे माजी अध्यक्ष कैलासवासी बंगारू लक्ष्मण यांनी खानापूर जंक्शनच्या ठिकाणी बिदर ते गुलबर्गा रेल्वे मार्गाच्या पायाभरणी कार्यक्रमात स्वयंस्फूर्तपणे मी उदगीर, मुक्रामाबाद, देगलूर, बोधन, निजामाबाद या मिसिंग लिंक रेल्वे लाईनच्या पुनर्सर्वेचे आदेश देत आहे आणि पुनर्सर्वेचं काम झाल्यावर मी हे रेल्वेचं काम पूर्ण करेन असं ते आश्वासन दिले. त्यानंतर त्यांच्यावर ते तहलका.comचं कांड घडलं, त्यांच्यावर खोटे आरोप झाले, त्यांना जेलमध्ये जावं लागलं. त्यामुळे आमचा हा देगलूर, उदगीर, बोधनचा रेल्वे मार्ग मागं पडला, पेंडिंगमध्ये पडला. त्यानंतर 2001 साली सुधाकरराव डोईफोडे प्रजावाणीचे माजी संपादक त्यांनी त्यावेळेसचे रेल्वे मंत्री नितीश कुमार यांना शिर्डी पुणतांबा उद्घाटनाच्या कार्यक्रमात जे निजामकालीन रेल्वे पटऱ्या जे अमरदीप हॉटेलच्या पुढं नॅशनल हायवे 161 खाली आज दबून मातीमोल झाल्या त्याचा त्यांनी फोटो काढून त्या पटऱ्यांचा नितीश कुमारला दाखवला असता नितीश कुमार म्हणाले मला हा मार्ग तत्वता मान्य आहे, मंजूर आहे, पण राज्य सरकारनं ते याचा आर्थिक भार उचलावा, मातीकाम आणि भूसंपादन हे दोन्ही त्या राज्य सरकारनं करून द्यावं. त्यावेळेस खतगावकर खासदार होते, त्यांनी आपली जबाबदारी पार न पाडता 90 किलोमीटरचं उदगीर, देगलूर, बोधन, निजामाबाद आणि 135 किलोमीटरचं बोधन लातूर रोड असे 2-2 मार्ग करा म्हणून नितीश कुमाराकडे निवेदन दिली आणि याच्यात राजकारण केलं. त्यामुळे रेल्वे झाली नाही. त्याला न होण्याला कारणीभूत त्यांची खतगावकरांचा दुराग्रह आणि असहकार्याची वृत्ती हीच कारणीभूत आहे. सर, तुम्ही असं सांगताय की खतगावकर यांनी आता खासदार होत असताना माझे खासदार आहेत त्यांनी, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या संघर्ष समितीच्या वतीने काय त्यांना निवेदन वगैरे त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे की बाबा एक महत्वाचा विषय आहे? डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी, ते आज मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत. मराठवाड्यातील जे निजामकालीन पेंडिंग असलेले रेल्वे मार्ग म्हणजे उदगीर, देगलूर, बोधन ह्या मार्गाचा त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. प्रत्येक रेल्वे मंत्र्याला त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि आज देखील ते पाठपुरावा करत आहेत. मग त्याबद्दल कसलाही संशय नाही. पण जे राजकारणी आहेत, जे पक्ष बदलून इकडे तिकडे जातात, हे लोक मात्र हे मार्ग बदलून बोधन, लातूर रोड म्हणजे बिलोली, नरसी, मुखेड, हळे, हंडरगुळी, जामजळकोट अशा मार्गे लातूर रोडकडे वळवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळं 45 किलोमीटर अंतर वाढणार आहे आणि 1 तासाचा प्रवास देखील वाढणार आहे आणि 1200 कोटीचा जास्तीचा खर्च देखील होणार आहे. त्यापेक्षा हे जुनं जे मार्ग होतं, वर्क इन प्रोग्रेस असलेलं, काम चालू असलेलं 1948 साली, तेच पूर्ण होणं आम्हाला या सरकारकडून अपेक्षित आहे आणि त्या धर्तीवर आमचे प्रयत्न चालू आहेत. त्यामध्ये निजामाबादचे माजी आमदार इंडला लक्ष्मीनारायण यांनी पियुष गोयल, त्यापूर्वी सुरेश प्रभू आणि आजचे रेल्वे मंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांच्याकडे त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे आणि आमच्या पाठपुराव्याला 2018 साली यश देखील आलं होतं आणि पियुष गोयलने बऱ्याचशा याच्यात सार्वजनिक कार्यक्रमातून उदगीर, मुक्रामाबाद, देगलूर, बोधन, निजामाबाद ह्या मिसिंग लिंकचं काम मी पूर्ण करणार आहे अशा घोषणा देखील केल्या. पण ह्या राजकारण्यांनी जाऊन ती फाईल दाबून ठेवून त्यांना मुखेड मार्गे, मुखेड, बिलोली, नरसी मार्गे जे बोधन, लातूर रोडचा वेळोवेळी पाठपुरावा करून दबाव घालण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यावर्षी राज्य सरकारनं त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवून त्यांना बजेट द्यायला नकार देखील दिलेला आहे.
आणि एकीकडे सांगण्यात होते सर की राज्य सरकार याच्यातला काय भार उचलणार आहे आणि एकीकडे बातम्या देखील येतात आणि बॅनरबाजी होते तुम्ही जसं सांगितलं अगोदर की मग एकूण हे नेमकं देगलूरचा विकास मुळात यांना करायचाच नाही का काय सांगा? हो हो बरोबर आहे, ही 100% गोष्ट खरी की त्यांना देगलूरचा विकास नको आहे. देगलूरचं कोणती विकास कामं दुसरीकडे पळवायचे याच कामामध्ये हे लोक नेहमी व्यस्त असतात. देगलूरला काय व्हायला म्हणलं की आमचे कान टाव करतात, त्याला वळवून दुसरीकडे कसं नेता येईल ह्यासाठी ते प्रयत्न करतात. एकूणच हा देगलूर हा शहर जे आहे सर तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या महाराष्ट्रात 3 राज्यावर बसलेले आहे आणि एकूणच ह्याचा जो विकास व्हायला पाहिजे त्या दृष्टीने अजूनही पूर्ण झालेला नाही. त्या दृष्टीने स्वातंत्र्यानंतर आपण विकासाच्या मागं पडलो. निजामाच्या काळात आपण विकासाच्या मागच्या आघाडीत होतो. ते जर निजामशाही 1955-60 पर्यंत राहिली असती तर हा बोधन, देगलूर, मुकरामाबाद, उदगीर हा मिसिंग लिंक रेल्वे मार्ग चालू झाला असता. आज आपण रेल्वेने फिरलो असतो. देगलूरचा विकास गतीनं झाला असता. निवड रेल्वे लाईन न झाल्यामुळं स्वातंत्र्यानंतर फार मोठं नुकसान देगलूरकरांचं झालं. आज देगलूर उपजिल्हा आहे, बोधन उपजिल्हा आहे, उदगीर उपजिल्हा आहे. हे तिन्ही उपजिल्हे या एकाच 90 किलोमीटरच्या मार्गावर येतात. त्याच्यात 5 लोकसभा मतदारसंघ, 5 जिल्हे, 3 राज्य महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक या 90 किलोमीटरमध्ये जोडले जातात आणि याच्यात तेलंगणाचे 5 मंडळं देखील या मार्गावर येतात. मग यासाठी तेलंगणावाल्यांचा चांगला पाठपुरावा आहे. पण महाराष्ट्राच्या लोकांना मात्र हा मार्ग दुसरीकडून कसं वळवता येईल, दुसरीकडून कसं पळवता येईल त्याच कामामध्ये हे पुढारी व्यस्त आहेत. मी खोट्या आश्वासनं देऊन बॅनरबाजी करून निवड लोकांना मूर्ख बनवित आहेत. कारण ह्यांच्या मनात राहिलं असतं तर त्यावेळेस त्यांनी नितीश कुमारना सहकार्य केलं असतं. आज आम्ही रेल्वेनं फिरलो असतो. पण यांनी सहकार्य न केल्यामुळं मागं पडलेला आहे देगलूरचा रेल्वे प्रश्न. एकीकडे देशाचे पंतप्रधान सांगतात की बुलेट ट्रेन येत आहे, इथली मेट्रो, बऱ्याच गोष्टी होत आहेत, वंदे भारतचं होत आहे. पण इथं आपल्याला मुळात साधी रेल्वे आपल्याला पाहिजे आहे. देगलूर विधानसभा संदर्भामध्ये की अनेक जे प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये की आता रेल्वेचा मुद्दा हा वारंवार अनेकदा तुम्ही जसं सांगितलंय की ऐकायला मिळाला असेल किंवा नेत्यांच्या तोंडातून हे त्यांनी सांगितले असतील की हा मुद्दा लवकरात लवकर कामाला लागणार आहे. मंजुरी देखील मिळालेली आहे, बॅनर्स पण अनेकदा लागले होते. तर सर कसं बघताय आता अनेकदा सरकार हे वरच्यावर चेंज होत आहे आणि इकडले पक्षातले कार्यकर्ते एका दुसऱ्या पक्षात जात आहेत. आता तिथे परिस्थिती भयंकर आहे आणि कसं बघताय हे विकास कसे होईल? तर हे यापुढे तर रेल्वेच्या बाबतीत फार मोठं कॉम्प्लिकेशन निर्माण होणार आहे. जे न होणारे मार्ग जिथं ऑलरेडी कनेक्टिव्हिटी आहे तिथं दुसरं मार्ग करण्याचा खोटी आश्वासनं हे नेते मंडळी देत आहेत आणि जे स्वातंत्र्यापूर्वीपासून ब्रिटिश व निजामकालीन पेंडिंग आहेत ते मार्ग प्राधान्याने पूर्ण झाले पाहिजेत. त्यासाठी मात्र हे प्रयत्न करत नाहीत. जे व्हायला पाहिजे ते न करायचं आणि जे नको व्हायला पाहिजे ते अवास्तव देशाच्या आर्थिक याच्यावर बोजा पडणार, खर्चावर बोजा पडणार आहे. असे आज नांदेड बिदर कनेक्टिव्हिटी असताना दुसरा मार्ग करणे म्हणजे देशाला खड्ड्यात घालण्यासारख्या आर्थिकदृष्ट्या विनाकारण खर्च वाढवण्याचा प्रकार आहे. तुमच्याकडे काय पुरावे आहेत? तुम्ही सांगितलं असं की हो निजाम आणि ब्रिटिश काळामधून जे काही रेल्वे मुद्दा आहे तेव्हापासून व्हायला पाहिजे. 90 किलोमीटरचं अंतर आहे फक्त करायचं. पण एकीकडे दुसऱ्या बाजूनं दुसरीकडून डावण्याचं म्हणजे दुसरीकडून मार्ग घेऊन जाण्याचा इथल्या राजकारणी म्हणा जे काही आमदार आता माजी खासदार जे झालेले आहेत त्यांनी केले आहे. तर काय काय पुरावे आहेत तुम्ही कुठं पाठपुरावा केला होता? आता आमच्या गावाजवळ जे हुमनापूर पाशी जे रेल्वे ब्रिजची जागा आहे त्याला आमच्या गावचे काही लोक मजूर म्हणून कामाला देखील गेलेले आहेत. ते हुमनापूर ब्रिजची जागा जिथे रेल्वे पुलाचं मांजरा नदीवर मोठ्या पुलाचं काम चालू होतं. देगलूरला जे अमरदीप हॉटेलच्या समोर जे नॅशनल हायवे 161 आहे त्याच्या खाली देखील ट्रक रेल्वेच्या पटऱ्या पडून आहेत. हे सगळे पुरावे त्या दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना हे मान्य आहेत. पण निवड राजकारणी लोकांनी लुडबुड करून दुसरत्र वळवण्याचा जो प्रयत्न केला त्यामुळं हताश होऊन अधिकारी गप्प बसलेले आहेत. हे मात्र सत्य आहे आजचं. तर एकूण लोकसभा निवडणुका काही दिवसावरच आलेल्या आहेत एका महिन्याच्या वरती आणि आताचे मुद्दा तुमचं जर तुम्ही जसं सांगताय की तुमचं मराठवाडा जनता परिषद आहे त्या परिषदेच्या वतीने काय पुढचे आंदोलनात्मक कार्यक्रम असतील काय सांगाल? तर मराठवाडा जनता विकास परिषदेकडून प्रत्येक वेळेस रेल्वे मंत्र्यांना निवेदन देण्यात येते. त्याच्यात हे उदगीर देगलूर बोधन हा मार्ग आहे. आमचे आमदार जितेश शांतापूरकर यांनी देखील रेल्वे मंत्र्यांना पत्रव्यवहार केला. रेल्वे मंत्र्यांनी त्यांना उत्तर देखील दिलेलं आहे की तुमच्या या मार्गाचं डिटेल रिएक्झामिनेशनचं काम चालू आहे असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. 25 नोव्हेंबर 2023 रोजी निजामाबादचे माजी आमदार इंडला लक्ष्मीनारायण यांनी पंतप्रधान मोदी यांना कामारेड्डी येथे देखील निवेदन दिलेलं आहे की हे बोधन, देगलूर, मुकरामाबाद, उदगीर ही मिसिंग लिंक पूर्ण करण्यात यावी असं त्यांनी देखील निवेदन मोदीजींना दिलेलं आहे आणि वरच्या वरिष्ठ पातळीवरून रेल्वे बोर्डाकडे आमचा पाठपुरावा चालू आहे.
तर किती दिवसामध्ये काम होईल आणि काय सांगायला आतापर्यंत प्रशासनाचा ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा काय रोल नसताना देखील याच्यामध्ये आमदार खासदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. तर कसं बघताय की ह्या जो मुद्दा आहे रेल्वेचा या संदर्भामध्ये काय सांगाल? आता जे येणारे जे काय आता निवडणुकीच्या प्रचारामध्ये येणार, आम्ही पण एक पत्रकार म्हणून त्यांना प्रश्न विचारणार, तर कशा पद्धतीनं सांगाल काय? तर या जे 2019 पासून ते 24 पर्यंत जे खासदार होते चिखलीकर यांना आमचे भाजपचे कार्यकर्ते शिवराज हांडे, माजी तालुका प्रमुख देवाडे यांनी त्यांना मिर्झापूर येथे मंदिरमध्ये ते गाव चलो अभियानच्या उद्घाटनाला आले असता त्यांना छेडलं खासदारांना, तुम्ही आमचा रेल्वे मार्ग दुसरीकडून कसं डायव्हर्ट करता, ते तुम्ही चुकीचं करत आहात असं बोलल्यामुळं ते देखील म्हणले की मी 2-3 दिवसांनी रेल्वे मंत्र्यांना, दानवे साहेबांना, रेल्वे राज्यमंत्र्यांना भेटून ते तुमच्या उदगीर देगलूर बोधनच्या रिसर्व्हेचं बद्दल मी आग्रह करेन आणि त्यांनी त्या प्रकारे प्रयत्न देखील केलेला आहे. आणि आम्हाला वाटतं या पुढे जे नवीन खासदार येतील, लोकप्रतिनिधी होतील, ते याच्यात राजकारण न करता कमी अंतराचा जवळचा मार्ग कमी खर्चात पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करतील अशी आशा करतो. एकूणच आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल सरांकडून उत्तम भांजे सर होते ते मराठा विकास परिषदेचे ते उपाध्यक्ष दिग्गजचे आणि आतापर्यंत त्यांनी जसा इतिहास सांगितला आहे ब्रिटिश निजाम काळापासून ते 90 मार्गाचा जो काय रेल्वे मार्ग आहे ते मुळात व्हायला पाहिजे. पण एकीकडचे राजकारणी आताचे सध्या बघता त्यांनी आपला विकास कशा दुसऱ्या बाजूने त्याचा विकास करायचा आणि हे जे काही विकासाचे महत्वाचे मुद्दे आहेत ते कुठेतरी थांबवल्या पाहिजेत. त्यांचा एकीकडे कट करताना यांचा असा आरोप आहे. आणि एकूणच आतापर्यंत ज्या काही नेते मंडळांनी फक्त एक देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघामध्ये हा रेल्वेचा मुद्दा फक्त एक गाजर दाखवण्याचा प्रयत्न इथे केलेला आणि त्याची जी निधी मंजुरी होते तो निधी कुठं जातोय आणि एकूणच जनतेला इकडे सांगण्यात जाते की आम्ही देगलूरचा जे काही रेल्वे मार्ग आहे ते लवकरात लवकर पूर्ण करू, बॅनरबाजी देखील केली जाते. आता हे मात्र पाहावं लागणार आहे की हे जी येणारी उद्याच्या लोकसभा आहे त्या लोकसभेमध्ये या रेल्वे संदर्भामध्ये काय इथले खासदार येणारे जे भावी खासदार असतील त्यांचं काय मत राहणार आहे. आपणही बघत राहा रिपब्लिक 24 न्यूज, आवाज तुमचा, बातमी आमची. धन्यवाद.